नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA जेव्हा नीटचा रिझल्ट पब्लिश केला तेव्हापासून जे काय वेगवेगळे विषय समोर येत आहेत, तर या दरम्यानच्या काळामध्ये मला जेव्हा वाटलं की आपण पालकांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांना मार्गदर्शन करावं, त्यावेळेस आपण माझं जे काय ज्ञान आहे किंवा जो अनुभव आहे त्यानुसार विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण केलं आहे. आजही अशाच पद्धतीचं काही महत्त्वाचे विषय माझ्यासमोर आहेत आणि ते तुम्हाला शेअर करण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या संदर्भात यातलं जर तुम्हाला काही बोलायचं आहे, मत व्यक्त करायचं आहे, निश्चितपणे तुम्ही कमेंट करू शकता. फक्त कमेंट करताना आपलं त्याची जी पातळी आहे ती पातळी सोडून कमेंट करू नका, एवढंच मी सांगेन. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काउन्सिलिंगचं काम करतो, त्यामुळं मी पर्टिक्युलर या मुलांच्या बाजूने किंवा त्या मुलांच्या बाजूने असा टॅग कृपया माझ्यावर लावू नका. कारण जे पण मुलं माझ्याकडे येतात, मग ते कमी स्कोअरवाले असतील, ते नॉन क्वालिफाय असतील किंवा ज्यांना चांगले मार्क्स असतील, सगळ्यांना त्यांच्या संदर्भात त्यांना काय काय पॉसिबिलिटी आहे, काय काय होऊ शकतं, या संदर्भातलं मार्गदर्शन मी करतोच. मी असं हे म्हणत नाही की तू नॉन क्वालिफाय आहे, आता तू काही करू शकत नाही, असं नाही. नॉन क्वालिफाय असलेल्या मुलालासुद्धा फार्मसीला ॲडमिशन घेता येतं, त्याला फिजिओथेरपीला ॲडमिशन घेता येतं, त्याला BPNOला ॲडमिशन घेता येतं, त्याला BASLPला ॲडमिशन घेता येतं. त्याला भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. किंवा ज्याला चांगले मार्क्स आहे, अर्थात ज्याचा स्कोअर हायर साईडला आहे, त्याला MBBS घेता येईल, BDS घेता येईल, BMS घेता येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या मुलाच्या संदर्भानं मी सांगण्याचं काम करतो आहे. यापूर्वी केलं, पुढेही करेल. त्यामुळं बऱ्याचदा यूट्यूबच्या कमेंट जर आपण थोड्याशा चाळल्या तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळालेले असतील किंवा ज्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे, रिनीट झाली पाहिजे, तर त्यांच्या ज्या कमेंट आहे ते एक लिमिट क्रॉस करून कमेंट कृपया करू नका. कारण हे जे तुम्हाला मी सांगतो तर यासाठी मला कोणी नेमलेलं नाही आहे. मी स्वतःहून वेळ काढून तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवतो. मग ते सगळ्यांसाठी, म्हणजे ज्यांना कमी मार्क आले त्यांच्यासाठी पण आहे, ज्यांना चांगले मार्क्स आले त्यांच्यासाठी पण आहे. ही माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी जर देतो आहे तर ती तुम्हाला जेवढी लागते तेवढी घ्या ना. फार रिॲक्ट होण्याचं काही कारण नाही. कारण मी जे मत व्यक्त करतो हे एखादा शासकीय कर्मचारी म्हणून किंवा एखादा शासनाचा प्रतिनिधी म्हणून किंवा NTA चा प्रतिनिधी म्हणून नाही व्यक्त करत आहे. मी काउन्सिलिंगचं काम करतो, माझा काही अनुभव आहे, यातून मुलांना 4 गोष्टी माहिती झाल्या तर त्यांचा फायदा होईल, त्यांना एक आधार वाटेल, धीर वाटेल, म्हणून हे सगळं मी करतो. त्यामुळं हा विषय थोडासा समजून घ्या आणि फार रिॲक्ट होण्याची गरज नाही. तुमच्या भावना मी समजू शकतो, कारण माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पेरेंट्स येतात. तर तुमच्या मनात ज्यांना मार्क्स चांगले मिळाले त्यांना कोणती चिंता आहे, ज्यांना कमी मिळाले त्यांना कोणती चिंता आहे, ज्यांचे विद्यार्थीच क्वालिफाय झाले नाही त्यांना कोणती चिंता आहे, हे मी जवळून समजू शकतो. कारण मी रोज मुलांमध्ये, रोज पालकांमध्ये. त्यामुळं संयम ठेवून निश्चित मत व्यक्त करा. त्याच्यात मला काय मदत करता आली तर मी ती पण करेन. आता पुढे, आता जसं आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये नीटच्या संदर्भानं बराचसा घोळ समोर आला आहे. काही शिक्षकांची नावे त्यात समोर आली, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट वगैरे त्यांच्याकडे सापडले आणि यामुळं विद्यार्थी व पालक अजून पॅनिक झाले. कारण आतापर्यंत महाराष्ट्र कनेक्शन नव्हतं, तोपर्यंत माझ्यासहित सगळ्यांना असं वाटत होतं काही चिंता करायचं कारण नाही. परंतु जसं ज्या या सिस्टीम आहे किंवा तपास यंत्रणा आहे ह्या जेव्हा खोलात जात आहेत तर तेव्हा वेगवेगळे खुलासे नवीन होत आहेत. बरं, हे सगळे खुलासे वारंवार रिपीटेडली हॅमरिंग करायचं काम हे सोशल मीडिया किंवा यूट्यूब चॅनल्स किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्याकडून सातत्यानं होतं आहे. आणि यातून ज्यांना चांगले गुण मिळालेत, कष्टाने गुण मिळालेत, ज्यांनी 2-2, 3-3 वेळेस रिपीट करून मार्क्स घेतलेत, ते पालक आणि ते विद्यार्थी मात्र कोमात जायची वेळ आलेली आहे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना व पालकांना मी एकच सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांनी गुन्हा केलेला असेल त्या सगळ्या मुलांवर गुन्हा दाखल होईल, त्यांच्यावर कारवाई होईल. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कुणाला होईल तर ते महाराष्ट्रातल्या मुलांनाच होईल. त्याचं कारण काय ते सांगतो. म्हणजे महाराष्ट्राबाहेर जर कुणी मुलांनी चूक केली आहे, त्यांच्यावर कारवाई होती आहे, त्याचा डायरेक्ट फायदा फारसा आपल्याला होणार नाही. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, जिथं आपण 85% कोट्यात ॲडमिशनसाठी प्रयत्न करणार आहोत आणि 85%मध्ये प्रवेशासाठी आपण जात असताना महाराष्ट्रातल्या मुलांनी चुकीच्या पद्धतीनं मार्क्स घेतलेले असतील तर आज त्यांच्यावर कारवाई होती.
जी समोर येणारी आकडेवारी आहे ही कदाचित कमी असू शकते. जास्त मुलांनी जर त्याच्यात जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्या सगळ्यांवर कारवाई होईल. त्यांना या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधनं बाद केलं जाईल, त्यांचं स्कोअर कार्ड फ्रीज केलं जाईल आणि त्यांना या प्रवेश प्रक्रियेतून कदाचित 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी बाद केल्यामुळं अल्टिमेटली फायदा त्याच मुलांचा होणार आहे की ज्यांनी कष्टाने मार्क मिळवले. आज सगळ्या मुलांवर काय वाटतंय किंवा आमच्यावर अन्याय झाला कारण लोकांनी पैसे देऊन मार्क घेतले. किती मुलांनी घेतले माहीत नाही आपल्याला, पण जी चर्चा आहे किंवा जी सोशल मीडियात आहे किंवा जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे की मुलांनी, लातूरच्या मुलांनी पटनामध्ये सेंटर घेतलं. काय कारण? अर्थात काहीतरी त्यांचं मॅटर होतं तेव्हाच त्यांनी घेतलं. मग आता जे असे हे एकूण किती मुलं आहेत तर बघा, सिस्टीम लक्षात घ्या. शासनाची जी यंत्रणा आहे, तपास यंत्रणा, ती इतकी गाफील नाही आहे. ठीक आहे, आता याच्या आधी त्यांच्यापर्यंत मॅटर नव्हतं, पण जेव्हा त्यांच्याकडे आता मॅटर आलं आहे तेव्हा बारीक बारीक गोष्टी पाहिल्या जातील, तपासणी केली जाईल आणि जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते विद्यार्थी त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल. त्याच्यात ज्या मुलांना चांगले गुण मिळालेले, जास्त मार्क्स त्यांना मिळाले, ज्यांनी पैसे देऊन मार्क्स मिळवले, अशा सगळ्या मुलांवर कारवाई झाल्यामुळं आपलाच फायदा आहे. कसा ते सांगतो. ज्या मुलांनी चुकीचा पर्यायाचा अवलंब केला ते तसे आता सिस्टीमच्या बाहेर जातील. ते काही महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकणार नाही आणि त्यामुळं अशी ज्यांना वाटते की आमचा खूप अन्याय झाला त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळेल. नेमके किती मुलं याच्यात इन्व्हॉल्व होते, त्याचा आकडा किती होता, हे जेव्हा समोर येईल तेव्हा आपल्याला कळेल ॲक्झॅक्टली किती फायदा होईल. परंतु जर म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर जेव्हा 2,82,000 मुलांनी परीक्षा दिली, 1,41,000 मुलं क्वालिफाय झाले आणि या क्वालिफाय झालेल्या मुलांमध्ये जर 1,000 मुलं जर असे असतील की ज्यांनी पैसे देऊन मार्क्स घेतले आणि ते जर सिस्टीमच्या बाहेर जात असतील आता, तर 1,000 खालच्या मुलांना ॲडमिशनला संधी मिळणार आहे. हा एक अतिशय पॉझिटिव्ह विषय आहे. अर्थात ज्या मुलांनी चुकीच्या पद्धतीनं मार्क्स घेतलेत आणि ते याच्यात आता सापडलेत आणि त्यांच्यावर कारवाई होईल, तर हे तर आलंच, परंतु हे करायला नव्हतं पाहिजे वगैरे हे भाषण काही देण्यात पाहिजे नाही. लोकांना खूप आमिषाची सवय आहे, फुकटात मिळायला पाहिजे किंवा ज्यांच्याकडे खूप पैसा आहे मग कसा डॉक्टर होत नाही मी करून दाखवतो, अशा वृत्तीचे लोक समाजामध्ये काही अंश आहेत की ज्यांना पैशाच्या जोरावर ते काही करू शकतात अशी त्यांची भावना आहे. आणि काही ठिकाणी ज्यांची इच्छाही नसती पण कुठेतरी संपर्क करून बळजबरीला त्याच्यात ते ओढणारे लोकही आहेत. दोन्ही बाजू आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाचं करिअर झालं पाहिजे, पालकाची भावना असते. मग त्या ठिकाणी जर 2 पैसे असतील तर मग जाऊ द्यावा, लागले तरी चालेल, परंतु हे चुकीचं आहे, याचं मी समर्थन करत नाही. यामुळं जे गोरगरिबांची मुलं अतिशय कष्टानं मेहनतीनं मार्क घेऊन आपलं आयुष्य काहीतरी घडेल, आपण मेहनत केली, चांगले मार्क्स घेतले तर आपल्या कुटुंबाला आपण भविष्यात आधार देऊ शकू, समाजाला आधार देऊ शकू, एक चांगला डॉक्टर म्हणून चांगलं प्रॅक्टिस करून 2 पैसे आपल्या जीवनासाठी, आपलं भविष्य घडवण्यासाठी कमवू, या स्वप्नाला घेऊन जे मुलं या फील्डमध्ये येतात, ज्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे आणि अशा पद्धतीनं मेहनत करून मार्क घेतल्यानंतर जेव्हा अशा पद्धतीनं जे सगळे मॅटर ओपन होतात तेव्हा निश्चितच या पालकांसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी खूप निराशेचा विषय होऊ शकतो, जो झालेला आहे. यापूर्वी पण असे प्रकरणं घडलेत का, तर या संदर्भामध्ये ऑलरेडी मी आता एक न्यूज चॅनल बघत होतो तेव्हा लातूरमध्ये जे शाहू कॉलेजचे जे संबंधित पदाधिकारी त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी आमच्याकडच्या काही मुलांनी किंवा जे कुठले त्यांना माहिती असलेल्या मुलांनी बँगलोरला जाऊन मागच्या वर्षी परीक्षा दिली. का दिली बाबा बँगलोरला? तू तर महाराष्ट्राचा रहिवासी आहे, तू बाहेर राज्यात जाऊन परीक्षा देतो. आता त्यावेळेस हे संबंधित हे प्रकरण समोर आलं नाही, पण तो जेव्हा बँगलोरला जाऊन एक्झाम देतो किंवा जे विद्यार्थी देतात तर निश्चितच काहीतरी कारण असेल, त्याशिवाय ते देत नव्हते. तर आता ते 2023चा विषय झाला, तो मागे पडला. पण यावर्षी किमान हे सगळं समोर आल्यामुळं सर्वसामान्य गोरगरिबांचे विद्यार्थी किंवा मिडल क्लास फॅमिलीमधले विद्यार्थी किंवा उच्चभ्रू आहेत, आर्थिक सधनता आहे परंतु मेहनत करून मार्क घेणारे विद्यार्थी, त्या सगळ्यांवर तर इनडायरेक्टली अन्यायच होतोय ना अशा पद्धतीनं हे जे काय गुण मिळतात त्यामुळं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विद्यार्थीची संख्या वाढते किंवा नवीन नवीन लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये समोर येते आणि यात जेवढ्या मुलांनी हे चुकीचा मार्ग अवलंबून मार्क्स घेतलेले अशा सगळ्या मुलांवर कारवाई होईल आणि यांच्यावर कारवाई झाल्यामुळं ज्या मुलांनी मेहनतीनं मार्क मिळवले त्यांच्यावरचा काही अंशी अन्याय दूर होईल. कारण हे सगळे मुलं या प्रवेश प्रक्रियेपासून बाहेर राहतील, ते या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं या परीक्षेमध्ये गैरप्रकार करून मार्क मिळवलेत. त्यामुळे त्यांची यामधनं सुटका होऊ शकत नाही आणि काही अंशी महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी ज्यांनी कष्टानं मार्क्स मिळवले त्यांना न्याय मिळण्याचं काम जे येते थोडक्यात
या ठिकाणी होईल. कारण खूप सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट मी बघितल्या की सर रीनीट व्हायला नको, परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं मार्क्स मिळवले त्यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. ते निश्चित होईल, कारण शासनाने जर ठरवलं आहे आता की या चुकीच्या पद्धतीनं गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोडणार नाही. आणि त्यातूनच आपल्यासारखे जे सर्वसाधारण मुलं आहेत ज्यांनी मेहनतीनं मार्क्स मिळवले त्यांच्यावर कुठेतरी तो थोडासा अन्याय जो होतो त्या माध्यमातून दूर होईल. नेमके किती विद्यार्थी आहे, कोण त्यात इन्व्हॉल्व आहे हे येणाऱ्या काळामध्ये समोर येईलच. अजून भरपूर वेळ आहे. आज मला वाटतं 27 तारीख आहे. 8 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे. परंतु तोपर्यंतच्या काळामध्ये हे तपासणी होऊन बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते समोर येतील आणि त्यातून ज्या चुकीच्या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी गुण घेतले, मार्क्स घेतले त्यांचा तर काही विषय राहिलाच नाही, कारण ते तसे सिस्टीमच्या बाहेर जातील आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. असं एक ओव्हरऑल मला जे काय वाटलं ते या पद्धतीने मी तुम्हाला समोर ठेवलं आहे. सो हा एक विषय होता जो मला तुम्हाला शेअर करावा वाटला. रिलॅक्स राहा, पीसफुल राहा, डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.